माझं जे पूर्ण एज्युकेशन आहे ते पूर्ण मराठी माध्यमातून झालेलं आहे. मराठी मीडियममधून मी शिकलेलो आहे आणि त्यामुळे शाळेतील जर एक इंग्रजी विषय जर आपण सोडला तर इंग्रजीचा संबंध कुठेच येत नव्हता. 11वीपर्यंत मला बिलकुल इंग्लिश यायची पण नाही, समजायची पण नाही आणि इंग्रजी फक्त वाचता येत होती थोडी थोडी, ते पण जर सोपे शब्द असतील तरच. 7वीमध्ये आम्हाला एक शिक्षक होते, त्यांचं नाव मला आठवत नाही, इंग्लिशचे टीचर होते. त्यांनी आमच्याकडून मराठी बाराखडी पाठ करून घेतली होती आणि खूप स्ट्रिक्ट होते. जर एक जरी चुकवलं तर स्केलने आम्हाला पनिश करायचे आणि त्यामुळे इंग्रजी वाचायला आम्हाला थोडीशी मदत मिळाली मराठी इंग्लिश बाराखडी पाठ असल्यामुळे. आणि इंग्रजीचे जे आमचे सर होते ते आम्हाला इंग्लिशचे जे लेसन्स होते ते मराठीमध्ये शिकवायचे. मराठीमध्ये इन द सेन्स की एक सेंटेन्स ते वाचायचे आणि ते वाचून झाल्यानंतर आम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करून सांगायचे. त्यामुळे शिक्षक पूर्ण धडा आणि पूर्ण कविता मराठीमध्ये समजून सांगायचे आणि त्यामुळे इंग्रजी स्वतःहून समजून घेणे, स्वतः आपण वाचल्यानंतर स्वतःला समजली पाहिजे असं कधी गरजेचं वाटलंच नाही. इंग्रजी न येण्याचा, इंग्रजी न समजण्याचा अनुभव काय असतो, एक्सपिरियन्स, ते मनाला कसं वाटते हे मला खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे. आणि इंग्रजी मी शिकलो ती इंग्लिश गुरु अकॅडमीमध्येच, येथेच. पाटील सर होते आम्हाला शिकवायला आणि इंग्रजी शिकण्याची माझी सुरुवात जी आहे, जी आपण बिगिनिंग म्हणतो, ती इथूनच झाली. जेव्हा थोडीफार इंग्रजी समजायला लागली इथे आल्याच्या नंतर, तेव्हा मला इंग्लिशचा चांगला इंटरेस्ट यायला लागला. थोडीफार इंग्लिश चांगल्या प्रकारे समजायला लागली. मग त्यामुळे आवड निर्माण झाली, एक इंटरेस्ट यायला तयार झाला आणि इंग्रजी शिकताना मी इंग्रजी बोलण्याची संबंधित सर्व बुक्स वाचायचो, जे मिळेल ते वाचायचो. त्यामध्ये स्पोकन इंग्लिशचे बुक झाले, इंग्लिश व्याकरण, इंग्लिश ग्रामर झालं, एवढ्या दिवसामध्ये इंग्लिश बोला, एवढ्या महिन्यांमध्ये इंग्रजी बोला, असे खूप सारे बुक्स मी विकत घेतले. माझ्या लायब्ररीमध्ये अजूनही आहेत ते. आणि इंग्रजी बोलण्यावरती, इंग्लिश स्पीकिंगवरती मी भरपूर बुक्स वाचले. त्यानंतर मी इंग्रजी शिकण्यासाठी सेलफोनचा सुद्धा यूज केला. त्यामध्ये इंटरनेटवर अनेक आर्टिकल्स बघितले, वेबसाईट्स बघितल्या. मोबाईल फोनमध्ये मी ॲप्लिकेशन्स इन्स्टॉल केले, त्यामध्ये खूप साऱ्या टिप्स वगैरे होत्या, ग्रामर रूल्स होते, खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज होत्या, ते केले. इवन यूट्यूबवरती भरपूर सारे व्हिडिओज मी बघायचो वेगवेगळ्या क्रिएटरचे, इंग्लिश ट्युटरचे, आणि असं खूप काही गोष्टी मी इंग्लिश शिकण्यासाठी केल्या आहेत. या माझ्या सर्व अनुभवावरून आणि माझ्या इंग्रजी शिकण्याच्या जर्नीमधून तसेच शिकवण्याच्या एक्सपिरियन्सवरून एक गोष्ट लक्षात आली की इंग्रजी शिकण्यासाठी 4 गोष्टीचा सराव करणे खूप अत्यंत आवश्यक असतो. या 4 गोष्टींना जगात कोणीही डिनाय करू शकत नाही. या 4 गोष्टी तुम्हाला इंग्रजी शिकवण्यात कधीही अपयशी ठरणार नाहीत. जगातील कोणतीही भाषा घ्या, ती भाषा शिकवण्यासाठी तुम्हाला ह्या 4 गोष्टी मदत करतीलच. आणि त्या 4 गोष्टी आहेत, एक आहे लिसनिंग, स्पीकिंग, तिसरी आहे रीडिंग आणि चौथी आहे रायटिंग. LSRW म्हणतात त्याला. इंग्रजी ऐकणे, इंग्रजी बोलणे, इंग्रजी वाचणे आणि इंग्रजी लिहिणे, या 4 गोष्टी तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत, तुमच्या गोलपर्यंत पोहोचण्यासाठी सक्षम आहेत. तुम्ही जर या 4 गोष्टींचा सराव केला तर काहीच दिवसांमध्ये इंग्रजी बोलणे तुमची रोजची सवय होऊन जाईल. ऐकणे, बोलणे, वाचणे आणि ह्या 4 गोष्टी आणि ऐकणे, बोलणे, वाचणे आणि लिहिणे, ह्या 4 गोष्टी प्रत्येक भाषेचा एक बेस असतात. ह्या 4 गोष्टींशिवाय कुठलीही भाषा आत्मसात करणे एकदम कठीण असते आणि यांच्या सरावामुळे कुठलीही भाषा समजणे, बोलू शकणे, लिहू शकणे आणि वाचू शकणे एकदम इझी होऊन जाते.